चार्जिंग नहीं है मेरे बंद हेलो। कर दिया क्या बटन? नहीं म्हणजे शाळेत असल्यावेळी सर माझ्या क्लिनिकमध्ये येत होते. मी डॉक्टरच्या इथे काम करत होतो. I am working since 2015, completed almost 11 years. So your life gets easy for working also, and this helps us in our family. 17 कंप्लीट होती 17 वर्ष. 16.5 वर्ष 16 वर्ष 8 महिने. सरांना काय आवडायचं? वडापाव. सर वडापाव खायचे. सर वडापाव खायचे पहिल्यापासून आवडीने खायचे. तेव्हा पण सरांना वडापाव आवडायचा. आणि आता आवडतोय अजून. अजूनही ते वडापाव मला खातात. माहिती नाही. अजूनही ते वडापाव आम्ही खातात. साहेबांनी मी माइंडकर साहेबांनी आम्ही मिसळ खाल्ली मामलेदार मध्ये बसून. वाव. हा पार्किंग नसताना तिकडे गाडी मी पार्क केलेली आणि मामलेदारच्या ओनरला सांगितलं की माझे साहेब आले तर त्यांना अख्खा बाकडा द्या. आणि तू एवढी गंमत झाली ना की साहेब मला बोललेले की मी मीडियम खाणार. आणि मी बोललो साहेब इसका मीडियम भी टिका रहता है. नाही नाही मी मीडियम ही काय. आणि जो मीडियम आला तर मला बोलता अरे हे मीडियम आहे. मग त्याच्यानंतर लाईट मागवण्यात आली लाईट मिसळ. ओ. तर तो पण आम्ही अनुभव घेतलेला. मी माइंडकर साहेब आणि साहेब होते शेट्टी साहेब होते आणि तिघही म्हणजे अशा बऱ्याचशा चांगल्या गोष्टी आहेत की आम्ही म्हणजे ह्या प्रवासात किती जरी आम्ही पुढे गेलो की कितीतरी पुढे आयुष्य निघून गेलं आठवणी राहतील. तर आठवणी शेवटपर्यंत राहतील. आणि हे ऑफिस आहे ना ऍक्च्युली काय झालं आम्ही पहिलं स्टार्टिंगला आलो तिथे छोटं ऑफिस होतं देव प्लाझाला आणि इकडे आलं तर मोठं ऑफिस. ह्या इकडून चालायचं तिथपर्यंत तो संध्याकाळी तर अरे बापरे खूप त्यांचं चाललं. हा खूप चालायचं ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत. आणि माझं ऑफिस माझा टेबल सरांच्या टेबल पासून म्हणजे सरांच्या कॅबिन पासून जवळ होतं म्हणून मला काही तेवढं हे नव्हतं होतं. पण इतर काही फाईल घ्यायला जायचं तर तिथे पूर्ण जायचं त्या फाईल सर्व घ्यायचं. हा डेस्क चूज केला की सरांनी सांगितलं तुम्हाला इथे बसायचं? नहीं तेज म्हणाले कि तू नजदीकी बैठ तो यहाँ पे बैठेगा तो चलेगा. तो कारण कि तेरे को बार बार आना पड़ेगा तो तू इधर ही बैठ. छोट्या डेस्क बसून एवढा मोठा डेस्क अरे खूप खूप म्हणजे मला तर असं वाटतं मला एवढा आनंद झाला होता ना की अरे हा एवढं एवढा मोठं आहे. काय म्हणजे सांगूच शकत नाही असं हे आहे. Yeah, because I actually enjoyed working, so I learned first. व्हॉट इज अशी एखादी कुठली गोष्ट तिला फॉरेस्टशी कनेक्टेड ठेवते म्हणजे इथे जॉब करून 100%. तर तो जो असतो ना प्लस पॉइंट की अरे नाही म्हणजे आपल्याला वाटतं ना ये तो होगा ही नहीं, पण नाही हो जाता है एंड यू कम टू अरे इतना इजी था ये. So your life gets easy for working also, and this helps us in our family. फॅमिली मध्ये पण जी गोष्ट नहीं होणार was not like this. अरे क्यों नहीं होगा और जब करने गया तो हो ही गया सब. So that is the plus point of Aura Shrine. मैं जब भी आया था तभी खाली एक अपना प्रोपराइटरी कंसर्न था. वहाँ से आज हम लोग कम से कम 4-5 प्राइवेट लिमिटेड कंपनी पे लग गए. मैन पावर मैं जब भी आया था तभी हार्डली 12-15 पीपल आर देयर. तो अभी आज हो गया 70-80.
70 तक हम लोग- वहां से लेके यहाँ तक जर्नी इजी रहा है कि डिफिकल्ट रहा है? नहीं, डिफिकल्ट है। और सबसे बड़ा बात क्या है कि ऑर्गेनाइज टोटली हर एक चीज को ऑर्गेनाइज करने में अभी भी अपने को बहुत सारा चैलेंजेस है। ऐसा नहीं है। इजी है हाँ। कर पा रहे हैं। यहाँ अभी हम लोग बहुत कुछ कर रहे हैं, बट अभी भी वो हाईवे का मैसेजेस है ना, नजर हटी दुर्घटना घटी। डेफिनेटली अभी जो 70 है वो 70 का 170 500 एम्प्लॉय बनेगा, इसका कितना पोटेंशियल है? यस। ओनली थिंग कि हम लोग को साथ साथ में वो ऑल्टरनेटिव जो भी अरेंजमेंट्स है वो प्री विजुअलाइज करना पड़ेगा। हम लोग अभी पोस्ट विजुअलाइज कर रहे हैं। तो दिवस, तो वर्ष आणि आता किती वर्ष झाली? आता 17 कंप्लीट होती 17 वर्ष. 16.5 वर्ष. 16 वर्ष 8 महिने. हे असं वाटलं होतं का तुला की तू इतके वर्ष इथे काढशील? मी फक्त एकच उद्देश ठेवून आलो होता की बाबा दुसरा जॉब मिळेपर्यंत ॲटलिस्ट एवढ्या लांब तर मला ट्रॅव्हलिंग करायचं नव्हतं. ॲटलिस्ट 6 महिने किंवा वर्षभर इथे बघायचं. सेकंड मिळेपर्यंत ठाणा, नवी मुंबई इकडे शोध चालू होता. ते मिळेपर्यंत इथे राहायचं, तेवढाच फक्त उद्देश होता. पण तिकडे काय नंतर मग जाणं झालं नाही आणि इंटरव्ह्यू दिले आपण, तेवढं काय मनापासून आवडलं नाही. सकाळी 7:30ला निघतो. पहिला ट्रेन दादर, दादरवरून अंधेरी, अंधेरीवरून ऑफिस. हे डेली रुटीन चालू आहे. संध्याकाळी पण सेम. म्हणजे इथून दादरवरून डोंबिवली, डोंबिवलीतून घरी. बऱ्याच वेळा होतं असं की आपण जेव्हा कुठल्या याच्यात काम करतो तर म्हणजे पर्सनल गोष्टी असतात, प्रोफेशनल असतात, बरोबर आहे, तर त्याच्यात बरेचसे चढउतार असतात तुमच्याकडे. मग आपल्याला कधी कधी खूप फ्रस्ट्रेटेड पण वाटतं, कधी कधी वाटतं अरे ठीक आहे व्यवस्थित आहे, कधी हे असतं. आता इकडचं कसं आहे की 10 वर्ष जर बघितलं तर इथे एक ॲटमॉस्फिअर जे आहे ना मेन जे असतात ते कम्फर्टेबल आहे. म्हणजे स्टाफ आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत ते एकदम कम्फर्टेबल आहे. म्हणजे त्या ह्याच्याने ते चाललं. आता 10 वर्ष मी पण आता मागे जर बघितलं तर म्हणजे ह्या इकडे जॉईन व्हायच्या अगोदर माझा जो आधीचा जो करिअर आहे 4 इयर्स 3 इयर्स असे होते. बरं, आपण काम करतो काय आपल्या फॅमिलीसाठी करतो, फायनान्शियल ह्याचे रिक्वायरमेंट हेल्प असते. मग त्या ह्याच्याबरोबर तुम्हाला एक काय पाहिजे असतं किंवा तुम्हाला एक कम्फर्ट असतो की जिथे तुम्ही काम करता की तुम्हाला तो कम्फर्ट पाहिजे, तुम्हाला मेंटली स्ट्रेस कमी पाहिजे, बरोबर आहे, आणि तुम्हाला तुमच्या जॉबमधनं काहीतरी शिकता आलं पाहिजे की ज्याच्याने तुमचा पर्सनल ग्रोथ होईल, बरोबर आहे. तर इथे कसं आहे की इथे जेव्हा तुम्ही येता तेव्हा इथे ना खूप अशा वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात दररोज. असं तुम्ही कारण जब भी ज्वाइन किया था उस टाइम पे बच्चे छोटे थे उस टाइम पे. बड़ा लड़का हो गया था? बड़ा लड़का हो गया था. छोटा वाला लड़का जो है वो जब इधर ज्वाइन किया तभी पैदा हुआ. का एक ब्रीद वाक्य है. He will tell you, मुझे डिफिकल्टी पहला बोलो, जो हुआ वो मुझे मत बोलो, आई एम हैप्पी. डिफिकल्टी बोलो, आई विल सॉल्व दैट. And really he is solving each and every problem. During the 17 years period we have faced lots of problems.
one major problem we have faced, that is the difficulties which have came from the Guwahati. Literally we were shattered. Bharat Bhai was also in full tension. He was not knowing kya karna chahiye. I cannot explain all the things to you about that particular case. But that is the time Bharat Bhai has done his total best. हमने उसके डॉक्यूमेंटेशन के लिए 2-3 कंटिन्यू देश बैठ के सब करके भरत भाई ने लाइन अप करके मिस्टर माइंड, वी मस्ट से मिस्टर माइंडकर has helped him discuss a lot. Somehow or the other we have brought that to the narrow. It was not our problem at all. It came from somebody's to us. We are not involved in that, but जैसा भी किसी ने नाम लिया आ गया. That was the major problem for them. I think today he is out of that. There is some other problem also, financial problem also. Multi-line जब चालू था, फाइनेंस का हमेशा प्रॉब्लम होता था. रोज एक पैसा भागता था डिपॉजिट करने. But that all has come out because of Bharat Bhai efforts. There is no other person behind this Aditya International other than Mr. Bharat Mudanna Sheikh.